नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 20 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आहे ना, चला सुरू करूया आजच्या ठळक बातम्या. स्टेट ऑफ हॉर्मोन्स मध्ये अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर इराणची मोठी घोषणा. भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग, टोल माफी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद का? आरबीआय कडून महत्त्वाची अपडेट. त्र्यंबकेश्वर टेम्पल संस्थानाच्या विश्वस्ताला दर्शन काळाबाजार प्रकरणी अटक. जिल्ह्यात गोवरचा प्रादुर्भाव वाढतोय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून निरीक्षण. तातडीची उपाययोजना आवश्यक. कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त. अनेक रस्ते डम्पिंग ग्राउंड सारखे. सोलापुरात उष्णतेची लाट. तापमान 42.5 सेंटीग्रेड पर्यंत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलांची मागणी जोरात. पाणी टंचाई गंभीर. आढावा बैठकीत अधिकारी गप्प. रिक्षा चालकाचा मुलगा रोहित राऊत यशस्वी संघर्षातून एमपीएससी मध्ये दुहेरी यश. इंडियन प्रीमियर लीग मध्ये सकीब हुसेनचा दमदार परफॉर्मन्स. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. कार पेटून आर्किटेक्टचा मृत्यू. पातुर्डा रस्त्याचे काम संथ. नागरिक संतप्त. काँग्रेसच्या सृजन बैठकीत हाणामारी. पदाधिकारी आमने सामने. नवीन वीज जोडणी योजनेचा बट्ट्या बोर्ड. लाभार्थी वंचित. एल निनोचा प्रभाव. राज्यात केवळ 92% पावसाचा अंदाज. वाळू वितरण प्रकरणाची चौकशी समिती नियुक्त. उघड्या रोहित्रामुळे जीव धोक्यात. शॉर्ट सर्किटचा धोका. सोल्युशन नशेच्या विख्यात बालपण. अल्पवयीन भिकाऱ्यांची संख्या वाढली. उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक. 4 मे पासून सुरुवात. वाघाचा पुन्हा हल्ला. जनतेत भीतीचं वातावरण. खिरपुरीतील हातपंप बंद. नागरिक पाण्यासाठी त्रस्त. म्युझिक इव्हेंटमध्ये ड्रग्ज ओव्हरडोस. 2 मृत, 5 अटकेत. विदर्भात उष्णतेची लाट. अकोल्याचे तापमान 43.8 डिग्री सेंटीग्रेड. राज्य आरोग्य सेवा बळकट. जपानकडून 3,708 कोटींची मदत. 34 लाख मतदारांना मतदानाची संधी कठीण. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपण बघत राहा लोकतंत्र मिरर.